सुप्रभात मित्रांनो, कशा सगळ्या. मी तुमचा मित्र तर घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आपल्या मराठी चॅनलला, ज्याचं नाव आहे लिओ द वॉन्डर. सो मित्रांनो, माहिती आहे मला खूप दिवस झाले आपण राईड नाही केली आहे. आपल्या साऊथ राईडनंतर एकही राईड नाही झाली. ऑलमोस्ट त्याला 5-6 महिने झाले असेल. ऑलमोस्ट आपण जॅनमध्ये साऊथ राईड संपवलेली आपली, एक काहीतरी 10-12 तारीखला. सो त्याच्यानंतर एकही राईड नाही झाली आणि आज आपण एक नवीन राईड, एक शॉर्ट 3 दिवसाची राईड करतो आहे. आज तारीख आहे 28, ज्याच्या कारण आपल्याला 3 दिवस सुट्टी आहे ऑफिसला. सो आपण एक असाच इम्प्रॉम्प्टो प्लॅन केला की आपण आपल्या गावी जाऊया. आणि खूप लोकांना माहीत नाही तर आपण एक नवीन बाईक घेतली आहे जिचं नाव आहे बगीरा. ओके, सो ती आहे रॉयल एनफील्ड हिमालयन 450. जे लोक इंस्टाग्रामवर कनेक्टेड आहेत त्यांना तर माहितीच आहे. सो आता आपण इकडनं एक शॉर्ट राईड करूया, म्हणजे की 400 किलोमीटर आहे माझं गाव, 450 किलोमीटर. सो ती एक बेसिकली एक रिलॅक्सेशन राईड असेल. मला थोडंसं माझ्या बाईकला जाणून घ्यायचं आहे. तर ओव्हरऑल आपण ओल्ड गोवा एक्सप्रेस हायवेनेच जाऊया, जास्त स्ट्रेस नाही करायचा आहे. आणि एक नॉर्मल बेसिकली 450 किलोमीटर आहे. सो आपल्याला एक हार्डली 12:30-1-2 वाजतील. आणि आता वाजले आहेत सकाळचे 3:30. सो रॅपअप करूया, फ्रेशनअप होऊया. अशाच कपड्यामध्ये चाललो, थोडासा फ्रेशनअप होतो आणि रायडिंग गिअर्स घालतो आणि भेटतो तुम्हाला बाईकवरती. मिनिमल लगेज कॅरी करतो आहे, 3 दिवसासाठी चाललो आहे. सो जास्त काही लगेज नाही आहे. आणि एक ॲक्सेसरी घेतलेली, ती पण टेस्ट करायची आहे. जे काय आहे आपलं क्रॅश गार्ड बॅग्स म्हणून येतात रायनॉक्सचे. सो ते आपण घेतलेले. त्याचे पण टेस्टिंग होऊन जाईल की 12 लिटरची कॅपॅसिटी आहे. सो त्याचा पण रिव्ह्यू मी ऑन द गो देऊन टाकीन तुम्हाला. सो स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. पॅकअप करूया आणि निघूया ऑन द रोड्स. बाय. चलो, गणपती बाप्पा मोरया. निघूया आता आपण इथून आणि भेटतोच तुम्हाला. आपण चाललो आहे बेसिकली ओल्ड गोव्यानेच. अरे चलो, लेट्स गो. आपण चाललो आहे ओल्ड गोव्यानेच. आता मी इस्टिमेट तर काय बघितला नाही, बिकॉज टाईम बघितला ना की असं होतं की भाई कधी पोचतोय. डॉगेश भाई आमच्या एरियाचे. हाय आमचे एरिया से डॉगेश भाई आर ऑलवेज भाई कि तुम्हारे गाड़ी का आवाज़ बहुत अच्छा लगता है, हमको तुम्हें पकड़ना है भाई. जेव्हा पण मी काढतो ना पेट्रोल भरायला म्हणा किंवा असंच नॉर्मली, पण हे सगळे आमच्या एरियातले डॉगेश भाई सगळे येऊन जातात भाई आजूबाजूला. आणि हा बॅग्स आहेत ना, चुम्मेश्वरी वाटलं मला. 12 लिटरचे आहेत. पैसा वसूल बॅग आहेत भाई, पैसा वसूल. सो भेटतो तुम्हाला पनवेलला पोचल्यावरती. लेट्स गो. सो फायनली आपण पोचलो पनवेल सर्कलला. आता आपण अलिबागवरनं जाऊया. हाच रूट मी प्रेफर करीन, मजा येईल या रूटवरती पण. सो लेट्स गो. आणि आता वाजले आहेत टाईम अपडेट तर 4:57. आपण घरातनं 4:30ला आय गेस निघालेलो, म्हणजे 4:30ला आपण हायवेला टच झालेलो. सो आता बघू इकडनं कितीच वेळ लागतो आपल्याला. 4:58 झालेत. चलो लेट्स गो. सो फायनली मित्रांनो, इट्स 5:37 आणि सूर्योदय होत आला आहे. काय मस्त गोल्डन झालं आहे. आणि इकडे थोडंफार काळोख आहे अजून, आणि काय भारी वाटतं यार. आणि आता आपण जे एन पी टी बोलतो आहे. हे काय अलिबागमधला जो प्लॅन्ट आहे LNTचा, काय LNTचा आय गेस, त्याच्या इथे. आणि काय मस्त वाटतं यार मागचा व्ह्यू. आणि मी एक मस्त
80-85ची स्पीड क्रूज करत येतो आहे. आणि मगाशी मागे ना मला एक व्हाईट कलरचे हिमालयन फुल लोडेड भाऊ कुठेतरी चालला आहे, तो पण त्यांनी पण मस्त माझ्याबरोबर 80-85 क्रूज करत आला आहे तो माझ्याबरोबर. पण आम्ही दोघं मस्त एकामागोमाग एक क्रूज करत होतो 80-85 पनवेलपासनं तो माझ्याबरोबर आहे. वरती काळे ढग दिसत आहेत यार. तसं आपण ट्रेन लाईनर आणला आहे, पण जर पाऊस पडला तर मोठं ब्लॉग येईल, पण मग नंतर व्हॉइस ओव्हर किंवा कसं तरी करून मी तुम्हाला दाखवीन. बिकॉज ती जी ॲडेसिव्ह असते ना जी आम्ही लावतो ती मला भेटत नाही आहे. काल मी खूप शोधायचा प्रयत्न केला पण ती मला भेटलीच नाही. सो बोललो जर पाऊस पडलाच इन केस तर आपण मोठं ब्लॉग करायचा नाही, फक्त थोडेफार क्लिप्स येतील, मग जिथे थांबेन तिकडचे फुटेज तुम्हाला भेटतील. लेट सी कसं काय होतं, कारण काळे धग तर दिसतात मला आता. बघा यार मित्रांनो, काय भारी वाटतं. फुल गोल्डन गोल्डन झाले आणि थोडे थोडे काळे ढग पण आहेत. लेट सी कसं काय होतं. मला तर वाटत नाही पाऊस येईल, नाहीच आला पाहिजे. खरं तर बरं वाटेल जरा गावी पोचेपर्यंत, जरा पाऊस नसेल असं वेदर राहील थोडं. म्हणजे थोड्या वेळाने गरम तर होईलच, बिकॉज आत्ताच 31 डिग्री सेल्सिअस आहे. कारण गाडीवर चालतो आहे म्हणून अजूनपर्यंत काही फील नाही होते, पण ज्यावेळी गाडी उभी करीन एका जागेवरती काहीतरी पेट्रोल किंवा नाश्ता करायला, हालत होऊन जाणार आहे भाई. बिकॉज गावावरनं पण म्हणजे आईला विचारलेलं मी की काय सीन आहे, तेव्हा आई मला बोललेली की पाऊस तर पडतो आहे पण गरम पण तेवढंच होतं आहे. सो ह्युमिडिटी तर आहे वेदरमध्ये. एक मस्त सनराईज झाला ना की आपण एक ब्रेक घेऊ, एक फोटोशूट करू जरा बाईकचा थोडासा इंस्टाग्रामसाठी. इंस्टाग्राम लँडस्केप बघा यार मित्रांनो, यार काय भारी वाटतं यार. आणि हा रोड आत्ताच बनला आहे, सो त्यामुळे जरा सगळं म्हणजे ओपन दिसतं आहे. आणि थोडेच दिवस राहिलेत, हे सगळं जे ब्राऊन दिसतं आहे ना इथलं आजूबाजूचं सगळं हिरवं होणार आहे, कारण नेक्स्ट मंथ पाऊस चालू होतं आहे. हे आजूबाजूचे सगळे डोंगर हिरवे दिसणार आहेत. सूर्यदेवांचं आगमन झालेलं आहे आणि आता वाजल्या 6:24 आणि टेम्परेचर जर बघायला गेलो तर 31. आता मी एक सुसू ब्रेकसाठी थांबलेलो आणि पाणी ब्रेक, कारण 107 किलोमीटर झालेलं आहे आणि थोडं डिहायड्रेटेड वाटत होतं. सो एक सुसू ब्रेक आणि पाणी ब्रेक घेतला. हार्डली 5 मिनटं थांबलो असेल, 5 मिनटं पण नाही, अख्खा घामाघूम झालो. हेल्मेट घालून होतं, हेल्मेट काढलं, पाणी पिलं, मस्त 2 मिनटं थांबलो आणि निघालो. हे रस्ते कधी बनतील आमच्या कोकणातले काय माहिती यार. काम चालू आहे पण ते काम कधी होईल, कधी आम्हाला 4 लेन 5 लेन भेटेल रापरूप जायला यार. बघूया, होईल लवकरच होईल. एक स्पॉट बघायचा आहे मला आता, बगीराचे थोडे फोटोज काढायचे यार. मस्त सनराईज पण झाला आहे, मस्त एक स्पॉट पाहिजे, मस्त जरा 4-5 फोटो काढू आणि निघू. काय मस्त स्पॉट भेटला फोटो काढायला. मस्त 4-5 फोटोज काढलेत, स्टोरीजला टाकीन किंवा पोस्ट करीन. थोडेफार एडिट करून, एकदम थोडेफार मिनिमलिस्टिक. इथे काळे ढग दिसत आहेत मला, त्याआधी पळायला लागेल आपल्याला, कारण जर पाऊस आला
तर आपले वांदे करेल व्लॉगिंगची. सो त्याच्या आधी आपण कल्टीची गोळी घेऊया. सो लेट्स गो. बाकी मला सांगा मित्रांनो, किती लोकांना हा कॉकपिट व्ह्यू आवडला आहे? हे तर एक नंबरच दिसतं यार. चुम्मी, ह्या कॉकपिट व्ह्यूसाठी मी किती दिवसापासून वाट बघतो. हा कॉकपिट व्ह्यू किती लोकांना आवडतो. आणि खरं सांगायचं झालं तर ना, एक लोअर CC वरनं एक अपग्रेड केला आपण. 200 CCवरनं डायरेक्ट 450 CC घेतली. सो ना मला एक लोअर CCवरनं आल्यावरनं एक फरक जाणवतो की बाबा हां, गाडी स्ट्रेस फ्री 80 क्रूज करते, मला स्ट्रेस नाही होते. एक्सपल्सवरती असं व्हायचं की थोडं इंजिन अंडर पॉवर फील व्हायचं जेव्हा हायवेजवर यायचो. सिटीमध्ये नो डाऊट तिला तोड नाही आहे, ऑफरोडमध्ये तिला तोड नाही आहे. मी ऑफरोड पण गाजवले आहेत त्याच्यावरती. त्याच्यानंतर आपले साऊथ राईड केली आहे. फक्त एकच प्रॉब्लेम असायचा की अंडर पॉवर आहे. बाकी गाडीत काहीच फरक नाही आहे तिच्यात आणि हिच्यात. ती पण ॲडव्हेंचर मोटरसायकल आहे, ही पण ॲडव्हेंचर मोटरसायकल आहे. फक्त ही ॲडव्हेंचर टुरर आहे, एवढाच फरक आहे. पण बाकी सगळे फीचर्स सगळे सेम आहेत. सस्पेन्शन हिच्यात फक्त शोगाचे आहेत, थोडे बेटर सस्पेन्शन आहेत. पण ती तिच्या जागेवर बेस्ट आहे, हिच्या जागेवर बेस्ट आहे. पण जो फील आहे ना, तो फील आहे बाई या गाड्यांमध्ये. मला आत्ता समजतं आहे की लोक हायर CC घेऊन टुरिंग का करतात. 0 फटिक, इझी 80-90 क्रूज होते. आत्ता पण मी 4000 RPM वर गाडी 88वर चालते. सो जो त्रास आहे ना, बॉडीला त्रास होतो की गाडी रेफ करतोय आपण, खेचतोय पण फटिक होत आहे. सो तो वाला फील नाही आहे. इझी क्रूज होऊन जाते आणि चालवायला पण मजा येते. रिफाईंड इंजिन सगळे. बाकी आता थोड्याच दिवसात आहे ना, हे सगळं हिरवं होऊन जाईल सगळं. बनवला यार कशाडी बोगदा पण ना, म्हणजे थोडा टाइम घेतला बनवायला. भावांनो, फायनली आपण पोहोचलो परशुराम घाटात. आणि काय दृश्य आहे यार परशुराम घाटातलं. चेक दिस आउट. म्हणजे अजूनपर्यंत प्रॉपर असं धुकं दिसतं, प्रॉपर असं दिसत नाही. आणि परशुराम नदी यार, एकच नंबर. सो फायनली आपल्याला पेटपूजा करायचं ऑप्शन भेटलं आहे हॉटेल मुद्रा, जिथे मी खूप वेळा थांबलो आहे. सो आता खाऊया, थोडंसं रेस्ट करूया, हेल्मेट काढून जरा फोन वन चेक करूया. आणि आत्ता आपले किलोमीटर्स झाले आहेत टोटल 256. अजून थोडेसेच बाकी आहेत. सो अशी काय दिसते आपली बीस्ट. लेट्स गो, नाश्ता करूया आणि भेटतोच तुम्हाला नाश्ता करून. सो
थोडंसं बरं वाटलं. जॅकेट वॅकेट काढून गरम होत होतं. फ्रेश वगैरे झालं, तोंड वगैरे धुतलं. आणि मागवली आपली मिसळपाव. खूप दिवसानंतर डाएटवर होतो, तर आज मिसळपाव खाऊन टाकूया. सो फायनली पूजा झाली आहे. दादांबरोबर थोडी गप्पा मारत होतं. त्यांना पण थोडासा इंटरेस्ट होता गाड्यांमध्ये, तर ते विचारत होते आपल्याला. आणि आपले टायर एकदम काळे कुट्ट दिसत आहेत यार, कडक. आता थोडंसं प्लेलिस्ट चेंज करायला लागेल, कारण पेटपूजा आपली झालेली आहे आणि आता आपल्याला हवे डिंचॅक. सो पहिले बघूया आपल्याला किती वेळ दाखवतं आहे अजून. एक सेकंड हां. टाईम अपडेट वाजलेत 9 आणि टेम्परेचर आहे 34. भयानक गरम होतं यार. चला ग्लव्स घालूया आणि राईडला सुरुवात करूया. 1 वाजेचा टाईम दाखवतोय. चला, पेटपूजा डन. गाडीची पण थोड्या वेळाने पेटपूजा करूया आपण. सो लेट्स गो. टाईम अपडेट मित्रांनो आणि लोकेशन अपडेट. सो वाजलेत आता 12:09 आणि आताचं वेदर आहे 40 डिग्रीज सेल्सिअस टेम्परेचर. वेदर तर तसं एकदम चांगलं आहे, वरती काळे ढग आहेत, पण गरमी तो हो रहा है दोस्त. आता झाराप येईल. झाराप नंतर आपल्याला आय गेस काहीतरी 4-5 किलोमीटर नंतर सावंतवाडी साईडला आपल्याला टर्न घ्यायचा आहे. एक छोटाच कट आहे, तो घ्यायचा आहे. तिथून मग हार्डली आपल्याला 20 मिनटं लागतील आपल्या घरी जायला. सो पोचूया आपण घरी. वेदर अपडेट द्यायलाच वरती ऑनलाईन आलेलो मी, म्हणजे ऑनलाईन बोलतो आहे, कॅमेरा ऑन केलेला. वेदर अपडेट आणि टाईम अपडेट. सो आपण ऑन टाईम आहोत, ब्रेक घेऊन सुद्धा. न गाडी जास्त पळवली आहे, न गाडी जास्त स्लो चालवली आहे. ॲव्हरेज स्पीड मेंटेन केली आहे, 80-90 क्रूज करतो आहे सकाळपासनं. आणि गाडी ॲव्हरेज पण 34चा देते यार. कमाल, म्हणजे चुम्मा. 450 cc 34चा ॲव्हरेज देते ॲट द स्पीड ऑफ 90. पुहू, और क्या चाहिए. एक्सपल्स वाला फील मेरे को हिमालयन पे भी मिल रहा है. क्या बात है, क्या बात है. मला वाटतंय थोड्या वेळानंतर दुपारी पाऊस पडेल, जरा बरं वाटेल, मजा येईल. पण थोडंसं पाऊस पडला तर, म्हणजे ज्या गोष्टीसाठी मी आलो एवढा गावी की पाऊस आहे, मला थोडा एक्सपिरियन्स करायला भेटेल पाऊस. तो बारिश ही नहीं हो रहा है यार, कम ऑन यार. चलो देखते हैं, जो होता है जैसे होता है, आपको तो पता चलते ही रहेगा. हे का वरती एकदम सगळे काळे ढगच आहेत. सो त्या काळ्या ढगांचं काही नाही करू शकत. पडला तर ठीक आहे, नाहीतर 6 किलोमीटरवर झाराप आहे. 6 किलोमीटर. सो आपला टर्नसुद्धा आलेला आहे. हा लेफ्ट घ्यायचा आहे आणि आपण आपल्या गावात पोचलो आहे. 12:22 सावंतवाडीला. 12:22. अजून एक हार्डली 20 मिनटं लागतील घरी जायला, बस, और कुछ नाही. तो हायवे सोडून खाली उतरलो. आता इथून आपल्याला घ्यायचं आहे परत राईट पुढून ओव्हरब्रिजच्या खालून. आईच्या गावात रे, एवढे मोठे स्पीड ब्रेकर गावात सुद्धा. समोर कोण भेटलंय बघा, आपल्या गावातली लाल परी.
ती आता इथे सावंतवाडी स्टेशनला जाईल आणि आपण जाणार सरळ. गेली आतमध्ये, आपण जायचं सरळ. हा मस्त हिरवं हिरवं झालं यार गावात पण. काय भारी वाटतंय. वाव. म्हणजे मागे आलेलो ना कार घेऊन, तेव्हा तर अक्षरशः असं ब्राऊन ब्राऊन दिसत होतं, आता हिरवगार दिसतंय. कॅमेरा कितपत जस्टिस करते माहीत नाही, पण डोळ्यांना एकदम मस्त वाटतंय बघायला. फायनली आपण पोचलो आपल्या घरी. आपले आजोबा आपल्यासाठी दरवाजा उघडत आहेत. चलो अपना गाडी अंदर डालते अभी. गरम होत आहे रे बाबा, कडक गरम होत आहे. ऐ ग देवा. तर झोपून वगैरे उठलो आहे. आता वाजलेत 5:13 आणि असंच एक कामाने बाहेर निघत होतो. तर म्हटलं जाता आता रेडीचा गणपती पण करूया आणि जर सनसेट भेटला तर सनसेट पण एन्जॉय करूया थोडासा. त्या साईडला चाललो आहे. सो लेट्स सी जे काय होतं ते बघूया. आणि संध्याकाळी कदाचित आईबरोबर मला जायचं आहे सावंतवाडीला. काहीतरी तिचं काम आहे, सो तिला घेऊन पण जायचं आहे. सो येतो बाहेरची कामं असं आटपून. रेडीचा गणपतीचं दर्शन करूया, वेतोबाचं दर्शन करूया, कामं आटपूया, घरी येऊया. भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. आपली बाईक पण रेडी आहे. सो लेट्स गो. अपडेट असं आहे की आपली कामं झाली आहेत आणि आपण इथून चाललो आहे आता. रेडीच्या गणपतीचं दर्शन वगैरे तर झालं आहे. आता इथून डायरेक्ट बघू, 1-2 कामं आहेत अजून, ती करून बॅक टू होम. सनसेट भेटला तर बघू. लेट्स सी. मित्रांनो, सावंतवाडीत तर जायला नाही भेटलं आपल्याला बिकॉज बागेत थोडंसं काम होतं. सो रेडीवरनं आलो मी बाहेरची कामं आटपून आणि बागेत जे वर्कर्स होते त्यांच्याबरोबर थोडी हात लावला, त्यांच्या मदत केली बेसिकली त्यांना. आणि आज त्यांना थोडं जे काय हेल्प हवी होती ती हेल्प केली. आणि बाकी सगळं ऑब्झर्वेशनवरती होतो मी, म्हणजे बघत होतो काय करत आहेत, बरोबर करत आहेत, नाही करत आहे. सो सावंतवाडीत तर जाता नाही आलं. उद्या कदाचित मी सावंतवाडीला जाईन सकाळी. हां, तिकडेच 1-2 मंदिरं ती पण करायची आहेत मला, कारण आपण नवीन गाडी घेतली आहे, सो देवाला जायचं आहे. त्याच्यानंतर आत्ता वाजलेत 10:45 आणि हा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे. जेवलो आहे मस्तपैकी, आत्ता जस्ट जेवलो आहे, फ्रेश झालो, जेवलो आणि म्हटलं व्लॉग एंड करूया. सो इथपर्यंत जर व्लॉग बघितला असेल आणि इथपर्यंत जर व्लॉग आवडला असेल आजचा, बेसिकली कारण नवीन बाईक होती, नवीन कॉकपिट व्ह्यू होता. सो तुम्हाला जर इथपर्यंत हा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि नक्की जाऊन तुमच्या भावाला इंस्टाग्रामवर फॉलो करा. सेम नेम आहे इंस्टाग्रामचं पण, तिथे पण तुमच्या सपोर्टची खूप 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 गरज आहे. सो इथपर्यंत व्लॉग बघितला असेल तर हिट द लाईक बटन. टिल देन, लिओ द वॉन्डरर सायनिंग ऑफ.